सध्या मराठी सिनेसृष्टीत आशयघन चित्रपटांची चलती सुरू असलेली पाहायला मिळत आहे। एका मागोमाग एक मराठी चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यात व्यस्त आहेत। अशा या चित्रपटांच्या रांगेत आता विठुरायाला साकडं घालणारा तसेच विठुरायाची एक झलक पाहण्यासाठी सुरू असलेली धडपड आपल्याला मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे। महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठुरायाला हाक देणारा विठ्ठला तूच हा चित्रपट लवकरच म्हणजे येत्या 3 मे रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्यास सज्ज होत आहे। आजकाल चित्रपटांमधील गाणी ही बरीच लोकप्रिय होतात। या चित्रपटातील विठ्ठला तूच तूच तू या गाण्यालाही प्रेक्षकांनी भरपूर पसंती दर्शविली आणि हे गाणं चर्चेत राहिलं। या चित्रपटातील या गाण्यानंतर आता संपूर्ण चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज होत आहे। खरा विठ्ठल हा प्रत्येकात असतो आणि तो वेगवेगळ्या रूपात प्रत्येकाची मदत प्रत्येकाची सेवा करत असतो। याचं हुबेहूब उदाहरण म्हणजे हा चित्रपट आहे। आशयघन आणि रोमॅन्टिक कथेची सांगड घालत हा चित्रपट मोठा पडदा गाजवणार आहे। वाय.झे प्रोडक्शन निर्मित विठ्ठला तूच हा चित्रपट येत्या 3 मे 2024 रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होत आहे। या चित्रपटांमध्ये मुख्य नायकाच्या भूमिकेत योगेश जम्मा तर प्रमुख नायिकेच्या भूमिकेमध्ये उषा बिबे ही अभिनेत्री दिसणार आहे। या चित्रपटाला महाराष्ट्राचे नामवंत संगीतकार हर्षित अभिराज यांचे संगीत लाभलेले आहे। तर या चित्रपटाची कथा, पटकथा, लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारी प्रफुल्ल मस्के यांनी सांभाळलेली आहे। या चित्रपटाची गीते कवी विनायक पवार, हर्षित अभिराज यांनी लिहिलेली आहेत। या चित्रपटाची गीते नामवंत गायक जावेद अली, वैशाली म्हाडे, ज्ञानेश्वर मेश्राम यांनी गायलेली आहेत। या चित्रपटाची DOP एडिटिंगची जबाबदारी सोलापूरच्या झिंगाडे बंधूंनी सांभाळली आहे। तरी एक वेगळ्या धाटणीची कथा असणारा हा संगीतमय चित्रपट प्रेक्षकांची उत्सुकता ताणून धरण्यामध्ये यशस्वी ठरल्याचे चित्र सध्या दिसत आहे। सोलापूरमधील होटगी गाव, त्याच्यानंतर धोत्री गाव, कासेगाव आणि सोलापूरमधील जी काही चांगली प्रेक्षणीय स्थळे आहेत त्या ठिकाणी झालेलं आहे आणि चित्रपटाच्या गाण्याचं जे शूट आहे ते सातारा, सांगली या भागामध्ये झालेलं आहे। रिलीजपर्यंत चित्रपटाला 1 करोड रुपये खर्च जात आहे। सोलापूरमध्ये आय स्क्वेअर, त्याच्यानंतर उमा मंदिर आणि लक्ष्मीनारायण टॉकीज या 3 टॉकीजला लागणार आहे। प्रेक्षकांना मी हे आवाहन करेल आमची पूर्ण टीमकडून की हा चित्रपट 3 मे 2024 रोजी तुम्ही स्वतः आणि तुमच्या कुटुंबाला घेऊन या। सर्वजण एका ठिकाणी बसून पाहण्यासारखे चित्रपट आजकाल येत नाहीत। हा चित्रपट तुम्ही पूर्ण फॅमिली बसून पाहू शकता। टोटल एंटरटेनमेंट आहे। फिल्ममध्ये ॲक्शन आहे, थोडासा सस्पेन्स पण आहे, त्याच्यानंतर लव्ह स्टोरी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं जे काही इथिक्स आजकालचा समाज, आजकालचे युग, आजकालचा देश, आजकालचं जग म्हटलं तरी चालेल, जे हरवत चाललेलं आहे ते खूप काही मिळण्यासारखं आहे सर। फिल्ममध्ये अध्यात्माला कलियुगाशी जोडण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे आणि तो प्रयत्न तुम्हाला आवडेल।